तो म्हणजे तर झालं, त्या विषयाला 1-1.5 महिना झालं. बरं, त्याच्यानंतर दुसरा एक त्या दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जे आणखीन एक विषय झाला होता ते तुमच्या पक्षामध्ये मर्सिडीज दिल्या की पदं मिळतात. द्या मला 2-3 मर्सिडीज, होईल तुमचं पण काहीतरी. काय म्हणजे का हे का म्हणजे असं आहे केवळ की निर्लज्जपण आहे, बाकी काही नाही. म्हणजे ज्या व्यक्तींना 20-22 वर्ष सगळं काही मिळालं, न मागता MLC मिळालं, जी काही पदं मिळाली, सगळं काही झालं, जिथे आत खुश तरी राहा ना तिथे. म्हणजे आमच्या पाठीत वार केला, आमच्यावर सगळं काही तुम्ही तुमचं नाव कमवलं, सगळं काही कमवलं, तिथे जाऊन आम्ही काही बोललो आहे का तुमच्याबद्दल? बरं मला तुम्ही सांगा, तुम्हाला अजून एक मी, हे माझं जनरल ऑब्झर्वेशन आहे, नुसतं त्यांच्याबद्दल नाही. अनेक लिटरेचर फेस्ट आपण बघतो देशभरात. कधी कधी आपलंच काय एवढं राजकारणात रंगलं असतं. माझं तर मत आता असं व्हायला लागलं की ह्या लिटरेचर फेस्टमधून राजकारणी लोकांना बाहेर ठेवलं पाहिजे, कारण आमच्या हातात माईक आला की आम्ही राजकारणच बोलतो. जर आपल्या साहित्य संमेलनात तो एक दर्जा द्यायचा असेल, अर्थात तिथे खूप मोठे कवी असतात, खूप मोठे लेखक असतात, पण त्यांच्याबद्दल कधी मीडिया लिहितच नाही, कारण आम्हीच जाऊन तिथे एवढा गोंधळ घालून येतो ना की त्यांच्याबद्दल कधी लिहिलंच जात नाही. तर हा पण कदाचित विचार एक होणं गरजेचं आहे की आमची खरोखर तिथे गरज आहे का. म्हणजे आपण आता निवडणुकीच्या